लोक काय म्हणतात मोबाईलमुळे काय झालं जग बिघडलंय आणि बिघडलंयच खरं ना, पण त्याचा वापर चांगला करते मोबाईलला काय दोष द्यायचा आहे? काय कारण त्या मोबाईलला दोष द्या? त्याच्यातून काय आहे? आता माझ्याकडे जवळजवळ 4,500 मित्र आहेत फेसबुकला. संध्याकाळचं मी 1-1, 2-2 वाजेपर्यंत कधी कधी वाचत बसतो. मी ऑनलाईन दिसतो कंटिन्यू. आता मेसेंजरला मेसेज असतात. काय करताय महाराज, काय कराय? काय नाही, वाचन चाललंय. हा वाचन चाललंय. एवढा वेळ कुठं वाचनात? म्हणजे जसं तुमचं दृष्टी असेल तशीच दृष्टी दिसणार. तुम्ही दुसरं काय बघत असाल मोबाईलवरती तुम्हाला वाटणार महाराज पण तेच बघतात वाटतं. मग त्या मोबाईलचा पण आपण चांगला उपयोग केला पाहिजे ना. का समोरच्याने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, आपण लगे काय करतो? एक्सेप्ट. मग ते काय करतात? 10-15 मिनिटं थांबणार, 20 मिनिटं वाट बघणार. हळूहळू आपण बघतो अमुक अमुक अमुक. मग आपण ते चेक करतो, हा कुणाचा मित्र आहे का, त्याचा आहे का, त्याचा आहे का, त्याचा आहे का, त्याचा आहे. मी सांगतोय का हे बदलापूरला झालं ना आता. समाज सुधारला पाहिजे ना. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतो, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर मग ते 2-4 तासांनी किंवा काय नाही त्याचे पुढे झाले की ते दुसऱ्या दिवशी म्हणतात हाय हॅलो काय चाललंय काय नाही विचारपूस करीत 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 का तर तुम्ही चांगला दिसता हे दिसता. मग समोरच्याला काय होतं? रोजचं मड घरी असतं ते काही पटत नाही. समोरच्याने स्तुती केली की माणसाला लगी पटते. हा हे माणसाला जरा आपलं थोडंसं काहीतरी आवडलं असं. मग ते अट्रॅक्शन आहे ना. ते समोरच्याने उद्देश काय आहे त्याचा उद्देश पाहावा ना माणसाने. फ्रेंड रिक्वेस्ट घेताना काय घेताना, पुरुष असो नाही तर स्त्री असो कुणीही असो. माझे जेवढे फ्रेंड आहेत माझं काय आहेत ना, मी फक्त आधी चौकशी करतो आणि त्यांच्याशी बोलणं करतो. तू कुठला काय 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 करतो काय कसं कसं सगळं करायचं. त्याला काय करायचं? 4 दिवस ठेवायचा. 4 दिवस ठेवायचं आणि 4 दिवसानंतर तो बघायचं ह्यो आहे का लाईनीवरचा. ते 4थ्या-5व्या दिवशी टाकतोच काय ना काहीतरी असं तसं. मग आपण कळतं आपल्याला ह्याला ठेवायचं आहे का नाही. आणि काय कुठलंय कोणा वाचून. फक्त स्वतःवर प्रेम करा तुम्ही आणि वाचनावर. आपल्याला कुणाचीच गरज नाही महाराज इथं, काही कुणाची गरज नाही. फक्त आता इथून पुढं काय करा, मोबाईलचा वापर करताना कसा वापर करायचा हे तुमच्या हातात आहे. मग तिकडे 10,000चा असू नाही तर 1000 रुपयाचं डबडं असू, त्याला काय फरक पडत. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भय डुलत असो. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. अभंगाचं शेवटचं चरण पाहिल्यावरच आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल तो अभंग कुठल्या महात्म्याचा आहे. अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्ही सतत त्या पांडुरंग परमात्म्याचंच, बाकी कुठल्याही देवाचं नाही. सतत सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आम्ही त्या सतत त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन नामस्मरण केल्यामुळं आमच्या जीवनात काय झालं, जे पैसे देऊनही मिळत नाही ते सुख आणि समाधान आम्हाला प्राप्त झालं. म्हणून महाराजांनी काय केले, सर्व सुखाचे अलंकार हे गळ्यामध्ये धारण केले. आणि गळ्यामध्ये धारण करून महाराज शांत बसले नाही तर आनंदाने डुलत आहेत. त्याचा परिणाम काय झाला, घातल्यामुळे आनंदाने डुलतात आणि त्या डुलण्यात एवढे महाराज मग्न झाले की त्यांना कशाचाही विसर पडला नाही. देहभान विसरले तुकाराम महाराज. आणि देहभान विसरल्यामुळे आनंदाने डोलत आहे. देहीचं विदेही भोगू दशा, देहाच्याही पलीकडे गेले. पलीकडे गेले म्हणजे कुठं, जीव आणि ब्रह्म एक झाले. ब्रह्म एक रूप झाल्यानंतर त्यांना कशाचीच अशी हे राहिले नाही. आणि त्यामुळं काय झालं, ते अग्निरूप झाले. आणि एकदा अग्निरूप झाल्यानंतर त्यांना पाप आणि पुण्याचा वारा स्पर्श करू शकत नाही. त्या सगळ्यांचं कारण काय तर एकच, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आणि तुकाराम महाराजांना जे समाधान मिळलं ते समाधान जेवढे आत्ता मंदिरात आहे तेवढ्यांना मिळावं अशी महाराजांची अपेक्षा आहे. त्यामुळं नाही तुम्ही कीर्तन ऐकलं काय नाही, पण ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल चालू होईल त्यावेळेस फक्त नामस्मरण करा मुखाने आणि हाताने टाळी वाजवा. जीवन जगत असताना माणसाने 3 गोष्टीचा नेहमी विचार केला पाहिजे महाराज. एक म्हणजे भाग्य, दुसरं सद्भाग्य आणि तिसरं म्हणजे महत्भाग्य. भाग्य कशाला म्हणायचं आहे तर आपल्याला हा नरदेह मिळाला आहे. स्वर्गात अमर असं सिंहासन आहे, सगळं काही आहे स्वर्गात. पण तिथं इंद्रप्रद असेल, दुसरं अजून पद असेल, या सगळ्याचे जे पुण्याची पावती आहे, जे आपल्याला पुण्य करता येतं, जे आपण या ठिकाणी पुण्य करतो महाराज, मनुष्य जन्मात आल्यानंतर, मनुष्य देहात आल्यानंतर जे कर्म करतो, पुण्य करतो, आणि त्या पुण्याच्या जोरावरती आपल्याला हे स्वर्गाचं पद मिळत असतं. आणि हे स्वर्गाचं पद खाली कधी होतं, ज्यावेळेस पुण्याची पावती कमी कमी होत जाते.
एखादं रिचार्ज मारला आपण ते महिना जसं भरण तसं 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 काय होतं ते रिचार्ज कमी कमी होतं. तसं जी पुण्याची पावती वर सरली की तिथले देवांना पण इच्छा होती की नाही आपण पुढं करायचं मृत्यू लोकात जन्म घ्यायचा. आणि मृत्यू लोकात जन्म सहजासहजी मिळत नाही महाराज. मृत्यू लोकात जन्म हा सहजासहजी मिळत नाही. मृत्यू लोकात जन्म मिळायचं म्हणलं तर खूप पुण्य लागतं. आणि या पुण्याच्या पावतीवरती आपण मृत्यू लोकात परत जन्म घेतलाय. मग आपण काय केलं पाहिजे? बाहेर न बसता इथंच आलं पाहिजे. आणि नाही कीर्तन कळलं मग अशी मी सांगितलं कीर्तन जरी नाही कळलं ना फक्त मुखाने नामस्मरण करायचे. भाग्य कशाला म्हणायचं हे आता तुम्हाला कळलं. मग नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती तरी ते देवची म्हणती चित्ती ते देव होता. आता दुसरं सद्भाग्य कशाला म्हणायचं तर सद्भाग्य याला म्हणायचं तर आपला जन्म कुठं व्हावा, आपल्या हातून काय कार्य घडावं हे काय आपल्या हातात नाही. ते पण पुण्याच्या पावतीवरती चालू पुण्याची. मग असा पवित्र असणाऱ्या देशात जर आपला जन्म झालाय, कुठल्या देशात जन्म झाला? पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते पवित्र ते गुण पवित्र देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते गुण पवित्र ते गुण जोरदार टाळ्या वाजवा. जन्म घे भारत या शब्दाची व्याख्याच अशी केलेली आहे महाराज. भा म्हणजे ज्ञान आणि रथ म्हणजे आसक्ती. ज्या देशातील लोकांना ज्ञान प्राप्त करायची आसक्ती लागलेली त्या देशाचं नाव म्हणजे भारत. विठ्ठल आणि अशा पवित्र असलेल्या देशात आपल्याला हा देह मिळाला आहे. महाराज दुसरी गोष्ट सांगतात तिसरी ती म्हणजे महत्भाग्य. महत्भाग्य कशाला म्हणायचं? भारत देशात जन्म मिळालाय अतिउत्तम झालं. त्यातल्या त्यात अजून सोन्याहून पिवळं म्हणजे महाराष्ट्रात जन्म मिळाला. त्याच्यावरून अजून सोन्याहून पिवळं म्हणजे पुणे जिल्ह्यात. पुणे जिल्ह्यात आपला जन्म झालाय. सगळ्या जिल्ह्यातून साधना करण्यासाठी ज्ञान ग्रहण करण्यासाठी कुठं येतात सगळेजण? आळंदीला. काहीतरी असणार ना त्यात महाराज. एवढ्या लांबून स्वर्गातून देव इकडे येतात. इंद्र आले स्वर्गातून. अजूनही सगळे देव कुठे येतात? ज्ञानोबरायांच्या समाधीला येतातच. हा सगळे देव
जर येत असेल मग आपल्याला जायला काय अडचण आहे? एवढ्या पवित्र असणाऱ्या राज्यात आपला जन्म झाला, महाराष्ट्रात जन्म झाला आणि महाराष्ट्र ही साधू संतांची पावनभूमी अशी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, अशा अनेक संतांची नावं घेता येईल आपल्याला. यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची पावनभूमी. एवढंच नाही तर या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची पावनभूमी आहे. महाराज 19 फेब्रुवारी 1630 साली महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आणि माता जिजाऊंच्या कुशीत या स्वराज्याची निर्मिती करणारे, स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं नाव नाही, ते एक मंत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं ना तर आपल्याला 10 हत्तीचं बळ आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. महाराज एवढं नावात ताकद आहे. शी म्हणजे शिकवण, वा म्हणजे वागाव कसा, जी म्हणजे जीवन, म्हणजे शिकून जीवन जगून वागायचं कसं याचं परिपूर्ण नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव नाही घेतलं, कथा कीर्तनात जर छत्रपती शिवाजी महाराज नाही घेतले तर मी कीर्तनाला सुरुवातच करत नाही. आमचे मनोभाव आहे तिथं. मला बरेच जण म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात का? अहो, छत्रपती शिवाजी महाराज जर कीर्तनात घेतले नाही तर आता आपल्याला इथं बसायला परमिशनच मिळली नसती. कुठेतरी गुडघ्याव टिकून इथं कपाळ काळ वस्तूर कपाळ आपल्याला आपटत बसायला लागलेलं असतं. विठाल एका अभंगाचं प्रमाण, एका अभंगाचं जे स्पष्टीकरण ते कमी सांगितलं तरी चालेल, पण आज छत्रपती सांगण्याची गरज आहे. पण हे तरुणांना सांगितलं पाहिजे. तरुणांना सांगितलं पण तरुणांची संख्याच नाही इथं. काय करणार आता? आता आपलं पाठ झालंय, पण पाठ झालं जरी असलं तरी पण आपल्याला कसं आहे, सारखं टॉनिक पाहिजे ना, एनर्जी येण्यासाठी टॉनिक पाहिजे, सलाईन पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं, आपला बहाणा सोडायचा नाही, कणखरपणा सोडायचा. छत्रपती शिवाजी महाराज माझी एनर्जी आहे आणि ही एनर्जी आपल्याला मिळलीच पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. आमच्या आई वडिलांवर जेवढी आमची निष्ठा आहे तेवढी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा आदर्श आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा कैवारू, बहुत जनांची आधारू, श्रीमंत योगी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे डीएड बीएड कॉलेज काढणारा छत्रपती राजा नव्हता. संस्था, पतसंस्था, राजकीय पक्ष यात गुटफटणार राजा नव्हता. अरे वेळ प्रसंगी आपल्या मुलालाही शासन करणारा राजा होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा कसा असावा, राज्य कसं असावं, राजाचं कर्तृत्व काय, त्याची प्रजेला शिकवण काय देऊ, याचं 100% आदर्श उदाहरण म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जर गौरव केला नाही तर काय तुमचे कथा कीर्तन करून फायदा आहे. महाराज नामस्मरण तर आपण करतोय, पण ते नामस्मरण कुणाच्या आधाराने आपल्याला करता येतं, आज कशामुळं करता येतं, तर त्यांची पण आपण थोडीशी फार जाणीव ठेवली पाहिजे ना. महाराज पडली भवानी म्यानातून बाहेरी आणि रणात ना फिरली कधीही माघारी. तप्त दौलती समोर ना केली लाचारी, तप्त दौलती समोर ना केली लाचारी आणि कधी ना झुकली त्या दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा साज तिने ठोकरला आणि या मराठ मोळ्या मातीचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणा सज्ज झाली भवानी, धर्मरक्षणा सज्ज झाली भवानी आणि जुलुम करत्याच्या त्या रक्ताने नाहली. कशासाठी? महाराष्ट्रावर प्रेमापार, महाराष्ट्रावर प्रेमापार, महाराष्ट्रावर प्रेमापार. उघडले स्वातंत्र्याचे द्वार, उघडे स्वातंत्र्याचे द्वार. महाराष्ट्रावर प्रेमापार, महाराष्ट्रावर प्रेमापार. उघडले स्वातंत्र्याचे द्वार, उघडे स्वातंत्र्याचे द्वार. ओ चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार,
चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार गेले ढालीवरती वार गेले ढालीवरती वार गेले ढालीवरती वार गेले ढालीवरती वार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार शाहिस्ते खान म्हणाला दिल्लीच्या दरबारी हुजूर मी करतो या महाराष्ट्रावर स्वारी. शाहिस्ते खान दिल्लीवरून इथं पुण्यात वस्तीत आलेला आहे महाराज. आणि पुण्यात वस्तीत आल्यानंतर शिवाजी महाराज शाहिस्ते खानाचा आजमावायला लागले. 3000 फौज घेऊन शाहिस्ते खान पुण्यातील लाल महालात वस्तीत आलाय. आणि लाल महालात वस्तीत आल्यानंतर आपल्याकडे फक्त महाराजांकडे मुठभर मावळे होते. आणि या मुठभर मावळ्यांनी 3000चा सामना कसा करायचा याचा महाराजांनी विचार केला. रामायण भागवत हे ग्रंथ वाचली होती, कृष्णनीती वाचली होती महाराजांनी. या सगळ्याचा सखोल अभ्यास केलेला होता महाराजांनी. गनिमी आवाज करण्याचं ठरलं. खानाला आजमावायला लागले. रात्रीच शिवाजी महाराज लाल महालात घुसले. आणि लाल महालात घुसल्यानंतर शिवाजी महाराजांना पाहिल्यानंतर खान मनी दचकला. खान घाबरला. आणि खान घाबरल्यानंतर महाराजांनी काय केलं? केला शाहिस्त्यावर वार केला साहित्यावर वार केला शाहिस्त्यावर वार केला साहित्यावर वार त्याची बोट तोडली चार त्याचे बोट तोडली चार त्याची बोट तुटली चार त्याचे बोट तोडली चार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार. शाहिस्ते खानाची ही अवस्था झाल्यानंतर खवळलेल्या नागासारखी अफजल खानाची अवस्था झाली. तोही दिल्लीच्या दरबारावरून डायरेक्ट इकडे आला. उस्मानाबाद हैदराबाद सगळं करत 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 तुळजाभवानीच्या मूर्तीला त्यांनी हात घातला. तुळजाभवानीच्या मूर्तीच्या ठिकरे ठिकरे केलं खानाने. जात्यात तळली मूर्ती. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. पुढं 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 पुढे येत खान पुणे जिल्ह्याच्या वेशीवरती आला. शिवाजी महाराजांना कळलं. ठीक आहे म्हणले काय हरकत नाही. पत्र पाठवलं. आम्ही तुमच्या जोडीदाराचा मुलगा आहे म्हणले. तुम्ही काय करा आम्हाला भेटाय प्रतापगडाच्या पायथ्याशी या. खानाला शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी भेटण्यासाठी बोलवलं. खान गर्विष्ठ खान होता. खान त्याला वाटत होता आपल्या समोर शिवाजी महाराज म्हणजे बच्चा आहे बच्चा. आपण म्हणजे हत्ती आणि शिवाजी महाराज म्हणजे पहाड का चिव्वा आहे. त्याप्रमाणे भेट ठरली. आणि भेट ठरल्यानंतर प्रतापगडच्या पायथ्याला शिवाजी महाराज शामियानात गेले. खानाने जोरात आरोळी टाकली. ओ मिलो आओ आओ ओ मिलो राजे. खानाने जोरात आरोळी लागली. छत्रपती शिवाजी महाराज गेले खानाला भेटायला. भेटाय गेल्यानंतर अफजल खानाने काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांवर कट्यारीने वार केला. तर दिशेने काय झालं? शिवाजी महाराजांचा कपडा फाटला. कपडा फाटल्यानंतर आतमध्ये चिलखत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज वाचले. क्षणाचाही विलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? क्षणात अफजल केला ठार. हा क्षणात अफजल केला ठार. अफजल केला एक सेकंदाचा देखील महाराजांनी विलंब केला नाही, विचार केला नाही. बिचू घेतले आणि अफजल खानाच्या पोटात कोठाळा बाहेर केला. आणि कोठाळा बाहेर काढला. क्षणात अफजल केला ठार. चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बोलो. मला प्रसिद्धी मिळावी, मला लोकांनी कीर्तनाला बोलावं म्हणून मी पवाडा छत्रपती महाराजांचं गुणगान गात नाही. एक आपण महाराष्ट्रात राहतो, थोडं का व्हायना त्यांचं रक्त आपल्यात आहे ना, मातीचं नाही पण रक्तच तरी जाण ठेवली पाहिजे ना आपण. हा, आणि आजकाल छत्रपती महाराजांची गरज आहे हो. त्यांचे विचार असेल, त्यांचं अनुशासन असेल, त्यांचं कार्य असेल, हे सगळ्याची गरज आहे. आता बदलापूरला बघा काय झालं काल परवा, गरज आहे ना विचारांची. हेच जर छत्रपती महाराजांच्या राज्यात झालं असतं तर काय केलं असतं महाराजांनी? विसरायलाही गेले नसते महाराज. काय केलं तू? काय नाही त्याला म्हणले असते डायरेक्ट जाऊन काय करा, त्याला कापून टाका. कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांना भेट म्हणून दिली होती, पेटरेत आली होती, चुकून आली होती सुभेदाराची सून. बरं पेटराला लुटीच आहे, सगळं लुटलेलं आहे, जे लुटन ते आपलंच होतं ना. मग पण महाराजांची भावना तशी नव्हती, संतांची शिकवण होती. नाही या भूमी संतांची भूमी, पवित्र अशी भूमी. महाराजांनी काय केलं, त्या मातेला हात जोडलं, साडी चोळी दिली तिला आणि काय बोलले असेल तिला, तुमच्या सारखी जर आमची आई असती, तुमच्या सारखी जर आई असती तर असेच म्हणले आम्ही रूपवान आणि सुंदर झालो असतो. अरे राजकीय पक्ष आहेत, त्यांचं काय जसं दिवस येईल तसं ते उपासण्यात, जसं वार येईल तसं उपासण्यात, त्यांचं काम त्यांना करू द्या. हे फक्त आपले जेवढे मंदिरात आहे ना, हे त्यांच्यासाठीच कीर्तन आहे, बाकी काय नाही. आपल्याला कीर्तन नामस्मरण करायचं म्हणजे काय करायचं, नामस्मरण म्हणजे करायचं म्हणजे काय करायचं, ज्येष्ठांचं काय करायचं, आपण अनुकरण करायचं. ज्येष्ठ चांगल्या मार्गाला चाललंय ना, आपण त्याच्या मागं जायचं. लोक काय म्हणतात मोबाईलमुळं काय झालं, जग बिघडलंय, आणि बिघडलंयच खरं ना, पण त्याचा वापर चांगला करते. मोबाईलला काय दोष द्यायचा, काय कारण त्या मोबाईलला दोष द्या, त्याच्यातून काय आहे. आता माझ्याकडे जवळजवळ 4500 मित्र आहेत फेसबुकला. संध्याकाळचं मी 1-1, 2-2 वाजेपर्यंत कधी कधी वाचत बसतो. मी ऑनलाईन दिसतो कंटिन्यू. आता मेसेंजरला मेसेज असतात, काय करताय महाराज, काय कराय, काय नाही वाचन चाललंय. हा वाचन चाललंय, एवढा वेळ कुठं वाचनात. म्हणजे जसं तुमचं दृष्टी असेल तशीच सृष्टी दिसणार. तुम्ही दुसरं काय बघत असाल मोबाईलवरती, तुम्हाला वाटणार महाराज पण तेच बघतात वाटतं. अरे पण त्या मोबाईलमध्ये किती पेज येत असे, तुम्ही वाचता ना महाराज. आध्यात्मिक वारकरीचे पेज आहे, दत्त महाराजांचं पेज आहे, नाही तर तुम्ही फक्त काय करा, सर्च करा. एवढं भारी भारी नमुनुभव त्याच्यात देणार. ते पेजवर सर्च करून 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 आपल्या मनाची आणि मानसिकता पण बदलते, विचाराची काय होतं, आदान प्रदान पण होते, सगळंच होते ना. मग त्या मोबाईलचा पण आपण चांगला उपयोग केला पाहिजे ना. का समोरच्याने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, आपण लगे काय करतो, एक्सेप्ट. मग ते काय करतात, 10-15 मिनिटं थांबणार, 20 मिनिटं वाट बघणार, हळू थांब. आता हे माता भगिनींसाठी सांगतो, आता तुमच्यासाठी नाही. हे इथं जर तरुणी असते तर मग त्यांना थोडंसं सांगितलं असतं, पण तुमच्यासाठी पण काय ते फ्रेंड रिक्वेस्ट पुढून येते आपल्याला. आपण बघतो अमुक अमुक अमुक, मग आपण ते चेक करतो, हा कुणाचा मित्र आहे का, त्याचा आहे का, त्याचा आहे का, त्याचा आहे का, त्याचा आहे. मी सांगतोय का, हे बदलापूरला झालं ना आता. समाज सुधारला पाहिजे ना, समाज घडला पाहिजे. आणि आपण समजा ऐकलं, तुम्ही उद्या समजा 1-2 जरी बाहेर जाऊन सांगितलं तरी त्यांच्यावर परिणाम झाला तर झाला, पण सांगायचं काम आहे आपलं, करायचं. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतो, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर मग ते 2-4 तासांनी किंवा काय नाही त्याचे पुढे झाले की ते दुसऱ्या दिवशी म्हणतात हाय हॅलो काय चाललंय, काय नाही, विचारपूस करीत 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 का आता तुम्ही चांगला दिसता, हे दिसता. मग समोरच्याला काय होतं, रोजचं मड घरी असतं ते काही पटत नाही. समोरच्याने स्तुती केली की माणसाला लगी पटते, हा हे माणसाला जरा आपलं थोडंसं काहीतरी आवडलं असं, मग ते अट्रॅक्शन आहे ना. ते समोरच्याने उद्देश काय आहे, त्याचा उद्देश पाहावा ना माणसाने. फ्रेंड रिक्वेस्ट घेताना काय घेताना, पुरुष असो नाही तर स्त्री असो, कुणीही असो. माझे जेवढे फ्रेंड आहेत, माझं काय आहेत ना, मी फक्त आधी चौकशी करतो आणि त्यांच्याशी बोलणं करतो. तू कुठला, काय 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 करतो, काय कसं कसं सगळं करायचं. त्याला काय करायचं, 4 दिवस ठेवायचा. 4 दिवस ठेवायचं आणि 4 दिवसानंतर तो बघायचं ह्यो आहे का लाईनीवरचा. ते 4थ्या-5व्या दिवशी टाकतोच काय ना काहीतरी असं तसं. मग आपण कळतं आपल्याला ह्याला ठेवायचं आहे का नाही. आणि काय कुठलंय कोणा वाचून, फक्त स्वतःवर प्रेम करा तुम्ही आणि वाचनावर. आपल्याला कुणाचीच गरज नाही महाराज, इथं काही कुणाची गरज नाही. फक्त आता इथून पुढं काय करा, मोबाईलचा वापर करताना कसा वापर करायचा हे तुमच्या हातात आहे. मग तिकडे 10,000चा असू नाही तर 1000 रुपयाचं डबडं असू, त्याला काही फरक पडत नाही. माझे विचार तुम्हाला नाही पटले तरी चालते, पण मी सांगायचं काम आहे माझं, मी सांगणार.
मी पैशासाठी सांगत नाही, थोडीशी तळतळ वाटते म्हणून मी सांगत असतोय, बाकी काही विषय नाही आहे. आज जो अभंग घेतलेला आहे तो अभंग ज्या महात्म्याचा घेतलाय महाराज, त्या महात्म्याचा अधिकार साधा नव्हता महाराज. तुकाराम महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी यम थरथर कापायचा महाराज, एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार होता. आणि त्या अधिकार कधी होतो, ज्यावेळेस माणूस काहीतरी कर्तृत्व काहीतरी दाखवेल ना, आपलं गावात पण मोठ्यापणा कधी मिळतो महाराज, ज्यावेळेस आपण काहीतरी आपलं वेगळं पण असं दाखवतो लोकांना, त्यानुसार महाराजांचं काहीतरी वेगळं पण त्यावेळेस महाराजांनी दाखवलं म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यासाठी कष्ट केलं, त्याग केलाय, प्रपंचावर आपल्या तुळशी पत्र ठेवलं. हे काही सोपं नाही महाराज, सगळं गोष्टीकडून येणं आणि यम कापायला. आपल्याला साधं दारवाजातलं येत नाही, काय करायचं आता? हा, विठ्ठल विठ्ठल काय झालं, तुकाराम महाराजांचं नाव लौकिक एवढा वाढायला लागला की त्या गावातूनच त्यांना विरोध व्हायला लागला. आणि विरोध झाल्यानंतर त्यावेळेस काय होती, विशिष्ट समाजाची एक ही होती, त्या अधिकार होता एक, पण तो अधिकार काय केला तुकाराम महाराजांनी मोडीत काढला. आणि मोडीत काढल्यामुळं काय झालं, त्यांच्याविषयी वैरत्वाची भावना तयार झाली. आपल्याही बाबतीत असं राजकीय सामाजिक जीवन जगत असताना वैरत्वाची भावना लोकांच्या प्रति तयार होत, पण आपल्या मनात काय नसतं, पण समोरच्याला तसं काय होतं जाणवतं, तो काय करतो स्वतःच वैरत्व निर्माण करत. तसंच तुकाराम महाराजांच्या काळात रामेश्वर भट होते, त्यांना हे तुकाराम महाराजांची प्रसिद्धी असेल, मोठेपणा असेल, भजन कीर्तन जे करतात हे महाराजांचं त्यावेळेस त्यांना पटलं नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांच्याविषयी वैरत्व निर्माण केलं. आणि वैरत्व निर्माण केल्यानंतर पण त्यांनाही एक दिवशी प्रचिती आली, आणि प्रचिती आल्यानंतर त्यांनाही खात्री पडली नाही बाबा तुकाराम महाराज आणि देव काही वेगळे नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या मुखातून शब्द आले, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोन रामेश्वरी, मनोन रामेश्वरी, धरणी मस्तक ठेवले भक्ती तुकारामा, स्वामी सद्गुरुरामा, सच्चिदानंद मूर्ती. कला कळल्याशिवाय काय होतं, समोरचा माणूस जाग्यावर येत नाही. मग त्यांच्यात कला जे होती ते दाखवण्याचं आणि मध्यस्थी करण्याचं काम कोणी केलं असेल, ज्ञानोबरायांनी केलं होतं. ज्ञानोबरायांनी त्यांना साक्षात्कार दिला, ज्ञानदेव येऊन स्वप्नी दृष्टांत दिला, तू जे करतोय ते चुकीचं. तुकाराम महाराज साधे नाही म्हणले, अंग खाजत होता, अंग लाही होत होती अंगाची. दर्शन घेतलं तेव्हा कुठं ते सोपं नाही ना महाराज. कोणाच्याही बाबतीत आपण काही बोलतो त्याची काय करायची, प्रचिती घ्यायची, समोरचा माणूस कसा आहे याचा पूर्ण अभ्यास करायचा. हे महाराज म्हणतात म्हणून तू मला मी वाईट का म्हणायचं, आपल्यात तेच चाललंय आजकाल. काय झालंय, हे महाराज म्हणतात अहो ते माहित नाही तुम्हाला कसा आहे नाही, ते कसं आहे ते मी स्वतः पाहणार 4 दिवस, मग आपल्याला कळतं, मग आपण त्याच्याविषयी आपलं मत बनवायचं. महाराजांचं खरंच कसं गुण आहेत का नाही. ज्यावेळेस भगवंताने ही सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही, आणि समाधान वाटलं नाही म्हणून भगवंतानी काय केलं, तुमचा आमचा हा नरदेह निर्माण केला. देखोनी नरदेहासी सुख झाले देवासी, मग मानवी प्रकृती दे आदरे भौत निर्मिले. भगवंतानी सगळी सृष्टी केली आणि सृष्टीला पाहून भगवंताला समाधान वाटले नाही म्हणून तुमचा आमचा हा देह निर्माण. आणि हा देह कशासाठी निर्माण केला महाराज देवानी, तर 84 योनीमधून जन्म मिळाल्यानंतर जो आपण मृत्यू आणि जन्माचं जे दुःख भोगतो ते दुःख कुठंतरी कमी व्हावं. आणि भगवंताचे कमी व्हायचं कारण म्हणजे फक्त भगवंताचे नामस्मरण जर केलं आपण तर त्या नामस्मरणाच्या जोरावरतीच हे आपलं काय होणार आहे, जन्म आणि मृत्यू नाहीसा होणार आहे. आणि जन्म मृत्यू नाहीसा होण्यासाठी माऊलींनी पण सांगितलेलं आहे, तैसेची येणी शरीर येणी सरे किम भावना येरझारे चिरापडे. जन्म मृत्यूची येरझार संपवता येते, पण त्यासाठी काय केलं पाहिजे, साठविला हारी साठविला रे जे हृदय मंदिर, जे हृदय मंदिर, जे हृदय मंदिर.
साठविला हारी जेही हृदय मंदिरी साठविला हारी हा जेही हृदय मंदिरी साठविला हारी जेही हृदय मंदिरी साठविला हारी जेही हृदय मंदिरी जेही हृदय मंदिरी हरी हा जेही हृदय मंदिरी साठविला हारी जेही हृदय मंदिरी हृदय मंदिरी. महाराज काय सांगतात, माणूस जन्माला आल्यानंतर तो जाणारच आहे एक नाही दिवस, पण ही सर्कस कव्हर करायची, आपण कव्हर करायची ही सर्कस. आणि ते जे आपण जन्म आणि मृत्यूचं हे दुःख तरी काही सोपं आहे का महाराज? हा, नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. तुम्ही जरा तुझे मनड नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म झाड तुझी मान अडगली. परिते आकांतू ते जननिये दुःखे धाय मोकलीसी. आकांतू ते जननिये दुःखी आकांत मोकले. परी तू स्मरे हरिहारा चरण रे परी तू हरे हरिहारा शरण जाई गोविंदा. परी तू स्मरे हरिहारा चरण रे देवा. परी तू हरिहारा शरण जाई गोविंदा. परी आईच्या गर्भात असताना गर्भातून बाहेर येताना आईला त्रास आणि जाताना जीवालाही त्रास आहे आणि परिवारालाही त्रास आहे. पण गर्भात असताना ते किती काही सुख आहे का महाराज? करोडो कीटाणू आहेत त्यात, विष्ठा. नाही 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 ते आहे. वर्णन करायचं झालं, मी वर्णन पण करू शकतो, वेळ कमी आहे आपल्याकडं. अतिशय दुर्गंधी आहे त्यात गर्भात, अतिशय दुर्गंधी आहे. मलमूत्राचा बांधा, रव रव दुर्गंधी रे, कर्म कीटकांचा सांदा. हे स्वप्न याच्यात आपलं ना जवळजवळ 80% कीटकांनी नेहमी शरीर आपलं भरलेलं आहे. स्वप्न आहे. आणि जे खातोय आपण, जे पदार्थ जे खातोय त्यात पण किडे आहेत. पण ते किडे काय करतात, ते जे किडे आत जातात ते आतले किडे त्याला खाऊन टाकतात. एवढी घाण आहे या शरीरात आपल्या. तुम्ही जर डॉक्टर का गेले, आयुर्वेदिक डॉक्टर का जर गेले ना तुम्ही, काय असेल तुम्ही जा एकदा, तिथं फक्त जर उपचार करून घेतले मग तुम्हाला कळन की नक्की आपल्याला आपल्या या शरीरात काय काय. आणि हे जर येरझार जर थांबवायची असेल, एवढी कष्ट यमाच्या यातना थांबवायचं असेल, आणि यातून बाहेर पडल्यानंतर जाताना परिवाराला दुःख आहे आणि जाताना तरी काही सुख आहे का यमाचं? यमाच्या यातना एवढ्या आहेत महाराज, त्या सहन करता करता नाकी नऊ येतं आपल्याला. नाही त्या यमासी करोना, बाहेर काढी कोंढी प्राणा, बाहेर जैसे ओढाळ ओढीत धान्या, चोर यात नाद
पडे जैसा गाना चोर यातना धरी देतो चोर यातना धरी देतो चोर यातना धरी देतो चोर यातना खूप त्रास देतो यम प्राण काढताना पण आणि तो प्रवास करताना पण याचंही वर्णन करायला आता वेळ नाही जाणून बुजून उशीर झाला अशातला भाग नाही आपलं 8:15ला चालू झालंय सगळं कार्यक्रम मला परत जर कधी बोलावलं मी अख्खा अभंग सोडवीन अभंग सोडवायची काही अडचण नाही आपल्याला मी डायरेक्ट यमाव का आलोय आता हे सगळा मधला पाठ 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 सगळा सोडून दिलाय यम कावा त्रास देतो तुमचं कर्म चांगलं असेल तवा आणि माणूस कर्म कावा चांगलं करतो तुम्ही सुखी आणि समाधानी असेल तर मग आणि हे सुख आणि समाधान जर मिळायचं पाहिजे तुम्हाला तर तुम्ही काय केलं पाहिजे सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा महाराजांनी समाधान मानलं कुठलं साधन वापरलं त्यासाठी सदानाम घोष करू हरिकथा आणि ती हरिकथा केल्यामुळं सदानाम घोष केल्यामुळं कदा कदा नाही कधीतरी नाही त्यांनी महाराजांनी काय केलं बागायत शेती केली त्यांनी काय अशी पडीक बिडीक अशी शेती केली नाही जसं सावता महाराजांनी शेती केली आपल्याकडेही जमीन जुमलं सगळे आपण काय करतो समजा या सीझनला पेरलं की दुसऱ्या सीझनला पेरणार तसं नाही केलं महाराजांनी केली काय केलं बागायत जमीन केली थोडीच केली पण ते कसली जमीन कसल्यामुळे त्याचं उत्पन्न निघालं आणि ते उत्पन्न निघालं आणि उत्पन्न निघाल्यानंतर जेवढं उत्पन्न निघालं ना त्यातच महाराजांनी समाधान मानले महाराजांकडे जवळजवळ 550 एकर जमीन होती आपल्याकडे 10-12 एकरच जमीन आहे व्हॅल्युएशन आपलं किती होतं आणि त्यांचं किती झालं असतं आता त्याचा विचार करा पण त्या काळात महाराजांनी समाधान मानलं ना महाराज तसं आपणही समाधान मानलं तर सुख मिळणार आहे आपल्याला आणि समाधान मिळणार आहे नाही तर मिळणार नाही आपल्याला त्यासाठी महाराज काय सांगतात की आम्हाला बाबा समाधान आणि सुख सगळं भेटलं हे कशाच्या जोरावर भेटलं तर नामस्मरणाच्याच जोरावर भेटलं आणि हे नामस्मरण महाराजांनी केल्यामुळं त्यांना समाधान एवढं मिळलं की त्या समाधानाचे सुखाचे अलंकार महाराजांनी काय केले गळ्यात घालून मिरवायला सुरुवात केली सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख
महाराजांनी काय केलं, सर्व सुखाचे समाधानाचे अलंकार असे गळ्यात घातले आणि गळ्यात घातलेून ते काय झाले, आनंदाने असे डोलायला लागले. आपल्याला अलंकार आपणही घालतो ना महाराज, अलंकार कधी घालतो आणि ते कधी बाहेर येतात आपलं, याच्यात नाही साठल्या, हृदयात साठलं नाहीत. लोकांना काय होतं, हृदयात ठेवायच्यापेक्षा शो करायची जास्ती सवय आपल्याला. आपण काय करतो, लगेच 5-25 तोळ्याचा किंवा काय करतो, 1 किलो 1.25 किलोचा लगेच गोप टाकणार. हा आपला अलंकार आहे का? आपला अलंकार कुठला आहे महाराज? तुळशी माळ गळा, गोपीचिंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णव. यांच्या हृदयातच राहत नाही तर काय. कोट्यवधी रुपये पैसे आपल्या लोकांना मिळतात, लगेच गाडी घ्यायची 2.5 कोटीची. बरं तू तसा व्यवसाय कर. आई वाडवडिलांनी जतन करून ठेवलं, हे धोतर घालणारे लोक, हे टोप्या घालणारे लोक, तुम्ही सगळं जतन करून ठेवलंय. 4-4 वेळा ठिगळं मारून मारून सगळं तुम्ही केलं असेल. आमच्या आईवडिलांनी तर केलं तर आमचे आईवडील पार इथं आंबेगावपर्यंत बैलगाडी घेऊन कामाला यायची त्यावेळेस. माझं काही लई वय नाही, आमची आई कोंढऱ्यांचीच होती. तर वडिलांना काम नव्हतं, बैलगाडी नेऊन आमची आई ती इथं सडकची कामं करायची, आम्हाला तेवढं सांगायची. आणि हडपसर ते उंडरी हे 7.5 किलोमीटर अंतर. यांची आई आमची आई 4-4 धोतर साड्यांच्या असे हे शिवून काय करायचे, ते तिथून चालत सकाळी 7ला जी गेली ना, संध्याकाळी 7ला घरी यायची. एवढं कष्ट या लोकांनी केलेले. हे धोतर आणि टोप्यावरून जाऊ नका, ही साधी माणसं नाही, ही हृदयाने मोठी आहेत महाराज, मनाने मोठी आहेत. आणि यांचा सन्मान आपण केला पाहिजे. त्यांनी टिकून ठेवलेलं आहे ना आज, त्याचे जीव आपण काय केलं, उड्या मारायच्या नाही. उड्या मारा तुम्ही, पण कधी मारायच्या माहिती का? स्वतःच्या कष्टावर भांडवल ठेवलेलं आहे त्यांनी. रुपयाचं 4 रुपये कसं होईल, धंदा कसा वाढन हे बघा तुम्ही. बाकी काही करू नका. आणि या लोकांचे कधी सकाळ संध्याकाळ पाया पडत जा. फक्त ज्याला आई वडील नाही त्यांना आई वडिलांची किंमत विसरा महाराज. ज्याला आहे त्याची किंमत नाहीये हे काही. आणि आई वडील भेटायला पण काही पुण्याही लागते असं नाहीये महाराज. पूर्व पुण्य ज्याची असेल त्याच्याच मुखातून हरिनाम येतं आपण असं म्हणतो. हरिनाम घ्यायला पण काय घरातलं वातावरण तसं लागतं. आणि वातावरण आई वडिलांमुळेच तयार होत आलेलं असतं ना महाराज. हे घरबातच आपल्याला शिकवून आई वडिलांमुळे मिळेल असते. मग त्यामुळे सुखाचे अलंकार कुठले घालायचे आपण, ह्यांना शोभन असेच घातले पाहिजे ना. आपले वडील घालतात मळकी कपडे, पोरगा तिथं गावात जाऊन चौकात काय करतोय, 5-5 हजाराचा ड्रेस घालतोय आणि गळ्यात 1.25 किलोचं सोन्याचा गोप. हा त्याचा अलंकार आहे का? त्या अलंकाराला अर्थ नाही. तर अलंकार कुठला गळ्यात पाहिजे, तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा, हृदय कळवळा, वैष्णवांचा कळवळा जर हृदयात असेल ना, हे जे आपलं जे वैभव आहे ना, हे वैभव कायम टिकून राहणार आहे. आणि हेच वैभव टिकून ठेवण्यासाठी आणि समाजाला माझं कीर्तन एकदम साधं आहे महाराज. आणि मला परत नाही कोणी बोलावलं तरी मामा मी आहे ना अपेक्षाच धरीत नाही. एकाच कीर्तनात सगळं सांगायचं, ज्याला आवडेल त्याला आवडेल, ज्याला आवडणार नाही त्याला नाही आवड. मी पैसेच घेत नाही, मी फक्त सुख. आणि मला जे तुकाराम महाराजांना सुख समाधान भेटले ते मला भेटलं. माझ्याबरोबर आमचा भाव आहे, त्याला थोडं आवडलं पास झालं, हेच आमचा कमाई झाली ना. बाकीच्या कमाईचं आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि आम्ही काही लई लांब लांब महाराजांना मगाशीच म्हणलं, लांब लांबून फोन आले येतं का, आम्ही पैसेच घेत नाही आणि आम्हाला प्रसिद्धी नको. मग आम्हाला काही 50 किलोमीटर 100 किलोमीटर जायची गरजच नाही ना. या लोकांना ज्यांनी बोलावलं तर सांगायचं, आम्हाला काही आवश्यकता नाही. पण महाराजांनी प्रेम असल्यामुळं मला सांगितलं आणि मला एवढी मोठी भगवंताची सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल तुम्ही काय करा, एकदा माझ्यासाठी काय करा माहिती का, महाराजांचा आणि सगळ्या ग्रामस्थांचं एकदा टाळ्या वाजून आभार माना. समाधान हॉटेल आहे महाराज, इथं समोर चौकात समाधान हॉटेल आहे. बरं त्या दुकानदाराला जाऊन इचरा, समाधान वाटेल हॉटेलवाल्याला जाऊन इचरा. तुम्ही ऐकलं असेल, ऐकलंय का? समाधानवाल्या हॉटेलचा मालक हे मालक गल्ल्यावर बसलाय, त्या मालकाला जाऊन विचारायचं का हो तुम्हाला समाधान आहे का? ते म्हणा कसलं समाधान, सकाळपासून बसलोय म्हणला, समाधान काय? आणि समोरच्या म्हणला हॉटेलमध्ये जर 10-20 लोक बसले ना म्हणला, पार म्हणतो आमचं समाधान निघून जातं. त्याच्या हॉटेलमध्ये गिऱ्हाईक नाही. बरं गिऱ्हाईक नाही असं दिवसभर बसला माशा मारीत 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 संध्याकाळी 5-6च्या टायमिंगला 1-2 गिऱ्हाईक आली. गिऱ्हाईक आल्यानंतर गिऱ्हाईकही कुठलं येईल कसलं येईल सांगता येत नाही. आता हे रस्ता आहे ना, हजारो लोक रोज जातात, कसलं गिऱ्हाईक सांगतात वा 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 असली चेहऱ्यावर तेजी आली त्याच्या. अरे म्हणलं बरं झालं गिऱ्हाईक आला आपल्याकडं. गिऱ्हाईक आल्यानंतर मालकाने काय केलं, आता मालक मराठीच आहे, मराठाच मालक आहे, मराठा असल्यामुळे तो काय म्हणला, तो पाटील झाला ना, ए काम करायला म्हणला, हे जा रे बघ त्याला काय लागतंय ते. वेटरला पाठवलं. आता ते वेटर होतं खालचं, आता आपल्याला माहिती खालची किती आगावेत पोरं ती. वेटर गेला म्हणला काय पाहिजे, तर ते गिऱ्हाईक त्याला म्हणलं असेल अतिशय गरम काय.
काय म्हणलं अतिशय गरम काय. आता हे वेटर पण पुढचं होतं. वेटर हॉटेलमधली तसलीच असतात, पुढची 2 पावलं पुढचे. तेव्हा अतिशय गरम म्हणला, इस्तू आहे इस्तू. काय म्हणला, इस्तू आहे इस्तू, अतिशय गरम. आता म्हणला इस्तू आहे म्हणला, ह्यो म्हणला ह्यो पुढचं ते म्हणला अरे मी काही साधा आहे नाही, गिराईक आहे 12 गावचा पान गेला होता. ते म्हणला ठीक आहे गरम इस्तू आहे ना, दे म्हणला 2 प्लेट मला आणून. चल गेला आतमध्ये, त्याने इस्तू आणला, 2 प्लेट ठेवल्या त्या टेबलवरती. टेबलवर ठेवल्यानंतर ह्या वाश्याने काय केलं असं गिराईकाने, खिशातून महाराज पाकिट काढलं. कशाचं पाकिट काढलं, पायावर आडी आडी टाकली, इस्तूला लावली आणि बसला वडीत. म्हणजे आहे का समाधान. समाधान नावे, पुरुषोत्तम नावे, हा नारायण नावे. पण आहे का तसं, जर आहे का आपल्याला मिळतंय का तसं, नाही मिळत. पण हे कसं आहे मान्यावर आहे, आपल्या सुख आणि समाधान हे आपल्याला मान्यावर. आणि ही मानसिकता आपली कधी होती महाराज, ती फक्त नामस्मरणानेच मानसिकता होणार आहे. त्यासाठी तुकोबारायांनी काय केलं, नामस्मरण केलं. आणि नामस्मरण केलं. आता हे मला सांगायचं भरपूर आहे महाराज, मला अजून आहे ना 2 तास पुरणार नाही. खरं सांगतो, मी चेष्टा करीत नाही. 2 तास मला पुरणार. मी अभंगाचं तुम्हाला काहीच सांगितलेलं नाही. 2 तास पुरणार नाही. महाराजांना लोक प्रश्न विचारतात, महाराज त्याचं उत्तर देतात. बरंच या अभंगाची जर तुम्ही पुढं फोड करत गेला ना महाराज, अभंग एवढा सुंदर अभंग आहे हा. महाराजांनी विचारलं लोकांनी काय केलं काय नाही. महाराज म्हणले हा तर आमचा धंदाचे म्हणला. लोक नाहीत असले धंदे. महाराज म्हणला आमचा धंदाचे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. आता दुसरं चरण पण झालं आपलं. सुख समाधान मिळलं, अलंकार घातले आपण, सगळं झालं. ते लोकांना दाखवलं, लोकांनाही पटलं. आपलं नाही, महाराजांचं लोकांना पटलं. आपलं आयुष्यात लोकांना पटणार नाही. काय लोकांनाही पटलं, सगळ्यांना पटलं. महाराजांनी खूप 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 भजन केलं. आणि भजन केल्यानंतर महाराज नामधारक म्हणून ओळखायला लागले. काय नामधारक. आम्ही नामाचे धारक, 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 आम्ही नामाचे धारक. आहा सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलाची प्रमाण हो, विठ्ठल
जसं तुकाराम महाराजांनी भजन केलं ना देवाचं आणि त्यांना सुख आणि समाधान प्राप्त झालं आणि ते सुख आणि समाधानाचे अलंकार महाराजांनी काय केले गळ्यात घातलं आणि हे गळ्यात कशामुळं घातलं कुठल्या देवाचं नामस्मरण केलं त्या देवाचं काय करू आता आपण 5 मिनिटं नामस्मरण करू आणि राहिलेल्या काय करू 2 चरणाचा भावार्थ फक्त 7 मिनिटात पाहणार आपण शेवाबरोबर सोडू फक्त आता तुमच्या अनुमतीने काय करणार 15 मिनिटं मी जास्त घेणार चालतंय का हा ढोबार खुमाये हरी हरी ढोबार विठोबार खुमाये विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय ढोबार विठोबार कुमार जय जय विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमारी त्या पांडुरंग परमात्म्याचं आपण जर नामस्मरण केलं तर जे सुख आणि समाधान तुकाराम महाराजांना इतर संतांना भेटलं तेच सुख समाधान आपल्याला भेटलेलं आहे त्यामुळे आपण काय करायचं नामस्मरण करायचं आणि तुकाराम महाराजांनी काय केलं नामस्मरण केलं सतत केलं ते सुखाचे आणि समाधानाचे अलंकार पण ते गळ्यात घातले गळ्यात घातले नाही असं नाही गळ्यात घातले आणि गळ्यात घातले आणि ते आनंदाने डोलू लागलेत कुठं डोलायचं काय आपल्याला लोकांनाही कळलं पाहिजे ना लोक काय करतात सत्व रज तम 3 नावाचे गुण आहे सत्वगुणात जर रमलं तर सत्वगुणात कोण रमतं कोण रमतं महाराज आपणच रमतो की आता आपण रमलो ना सत्वगुण आहे ना शुद्ध आपलं गुण आहे सत्वगुण आपलं काय सत्वगुण असल्यामुळेच आपण नामस्मरण केलं आणि आतून बाहेर इथं बसलोय 2 तास आणि रजगुण आणि तमोगुण ज्यांच्या ती बाहेरच आहे सगळी ती काय नामस्मरणात काय आहे डोलूच शकत नाही डोलायचं कुठं नाचायचं कुठं ते काय धन्य जगी त्वची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वाचे सदा स्मरा वाचे हा कुठं नाचाय गायनाचे एवढे आपुले छंदे मनाची आनंदे आवडीने याचं या 2 जर प्रमाणांचं स्पष्टीकरण करायचं झालं तर पाहून तास जाईल त्यात एवढं भारी आहे प्रमाण कुठं डोलायचं कुठं नाचायचं हे कळलं पाहिजे आपण फक्त 5 मिनिटं देवाचं नामस्मरण केलं त्या नामस्मरणाने आपल्याला सुख आणि समाधान प्राप्त झालं आणि सुख आणि समाधान एवढं प्राप्त झालं तुकाराम महाराजांना तर तुकाराम महाराज काय देहात असून देखील विदेही अवस्थेत गेले कोठे महाराज डोलायला लागले एवढे डोलायला लागले सुखाचे अलंकार घातल्यामुळं ते देहामध्ये असून देखील विदेही अवस्थेत कधी पोचले विदेही अवस्थेत माणूस कधी पोचतो जीव आणि ब्रह्म एक झाल्यावर त्या प्रमाणात तुकाराम महाराज काय केले ब्रह्मरूप झाले त्यांना या देहाशी काय घेणं देणंच राहिलं नाही देहाचं तारतम्यच राहिलं नाही काय खाताय महाराज काय करतायत काय त्यांना काहीच कशाचंच भान राहिलं नाही महाराज या ठिकाणी एकच साधा छोटासा दृष्टांत खूप मोठा आहे पण 2च मिनिटात मी संपवतो त्याला महाराजांचं काय झालं नामस्मरण सगळं सतत चालू होतं काय करतात महाराज काय नाही ते देहाच्या विदेही अवस्थेत गेल्यामुळं ब्रह्मरूप झाल्यामुळं ब्रह्मरूप होय काय ब्रह्मरूप झाल्यामुळं महाराजांना काहीच कशाचंच भान नव्हतं एकदा काय झालं जिजाऊबाईंचे भाऊ जेवणासाठी खूप वर्षांनी घरी आले एकतर ते येत नव्हते महाराजांची सासरवाडी पुण्यातली होती गुळव्यांची जवळजवळ त्यांची 27-28 एकर जमीन होती महाराजांची 550 एकर आता आपण 2 आणि 3 गुंठ्यावाली त्यांची आपली तुलनाच होऊ शकत नाही तर एवढं सगळं घरात असून महाराजांना काय केलं त्यांनी त्यांचे बंधू जिजाबाईंचे ते एकदा महाराजांनी
जेवाय बोलावलं म्हणून ते आल्या आणि त्या आल्यानंतर महाराज काय करायचं, रोज सकाळी उठून तिकडं भंडारा डोंगरावरती, कधी घोराळ्या डोंगरावरती, कुठं तिकडं पलीकडे सोदुमऱ्याला, इकडे तिकडं आपलं भाषणासाठी जायचे नामस्मरण काढ. कधीच घरी थांबत नव्हते महाराज. एक दिवस काय केलं, जिजाबाईंनी महाराजांना सांगितलं की हो, आज माझे भाऊ कधी नाही येणार, तो घरी येणार आहे जेवायला, आज तरी तुम्ही म्हणले इथं थांबा. तर जिजाबाई म्हणले थांबा. तर महाराज काय बोलले असते, आवडे म्हणले, आवली म्हणायचं तिला. ती म्हणले की बाबा मी काही घरी थांबणार नाही, ते आमचे सोयरे नाही. आमचे सोयरे झाले कोण म्हणले, जे गाते हरीचे पवाडे, जे हरीचे नाम गाते, जे हरिनामात सतत असतात, चिंतन करतात, ते आमचे सोयरे जाय रे. पण जिजाबाई म्हणली, ती बायको होती ना शेवटी, बायकोचं थोडं तरी ऐकलं पाहिजे. जिजाबाई म्हणले काय हो तुम्ही आमचं कधीच ऐकत नाही हो, एकदा तरी बायकोचं ऐकाव. हे महाराज म्हणले कसे सारखं बायकाचं ऐकतात, दळण दळायचा, पोराला आणायचा, शाळेत सोडायचा. तुम्ही जाता ना, जाता का? महाराज म्हणले ठीक आहे, लोकांचे नवरे ऐकतात तसं आपलं एखाद्या दिवशी जर ऐकलं जिजाबाईचं तर तिचा हट्ट पूर्ण करायला काय हरकत आहे. महाराज थांबले घरी. बरं ठीक आहे म्हणले आवले, मी काय करतो म्हणले, थांबतो आणि काय करतो, आपल्या तुळशीच्या वाट्यावरती म्हणले नामस्मरण करत बसतो. तुमचा स्वयंपाक झाला, भावा बहिणींचं उरकलं बोलणं की मला आपलं जेवण्यासाठी बोलवा. जेवण्यासाठी बोलवा म्हणल्यानंतर आवलीचा स्वयंपाक झाला. एवढ्या आनंदाच्या भरात आवलीने स्वयंपाक बनवला. एवढी तिच्या घरी पर्वणी, तिचे एवढं उत्साह तिचा वाढला होता की कधी नाही येणारा भाऊ तिच्या घरी जेवाय आलेला होता बऱ्याच वर्षानंतर. आणि अजून त्यात वाटीत तूप म्हणतो आपण, दुधात साखर, त्याप्रमाणे की बाबा कधी न थांबणारे महाराज देखील आज घरी थांबलेत. तर तिच्यासाठी पर्वणीच होती. त्या आनंदाच्या भरात तिने एवढा स्वयंपाक बनवला, एवढा स्वयंपाक भरवला आनंदाच्या भरातल्या. अमकं त्या स्वयंपाकामध्ये मीठ टाकायचं विसरले. आणि मीठ टाकायचं विसरल्यानंतर काय झालं, महाराजांच्या घरची अवस्था एवढी बिकट होती. महाराज हे जे स्वयंपाकासाठी जे आणलं होतं ना महाराजांनी, घरचं वैभव काय महाराजांचं, हे वैभव सांगायचं लागलं तर खूप वेळ जाईल. घरी मोडकी या बाज, काय करू उपचार. एवढी दयनीय अवस्था महाराजांची होती. काय तर त्या अवस्थेत आवलीने काय केलं, शेजारी पाजारून मागून काय केलं, थोडंसं धान्य वगैरे काय घेऊन आली. आणि घेऊन आल्यानंतर त्याचं ते स्वयंपाक तयार केला. आणि स्वयंपाक तयार करून आनंदाच्या भरात काय झालं, त्यात मीठ विसायचे टाकून गेली. स्वयंपाक झाल्यानंतर महाराजांना बोलावलं, दोघं पंक्तीला बसले. आणि महाराजांनी काय केलं, आपलं जेवायला सुरुवात केली. वदनी कवळ घेता नाम श्री हरीचे म्हणून आपलं महाराजांनी काय केलं, जेवणासाठी सुरुवात केली. आणि जेवणाला सुरुवात केल्यानंतर तो आपला जो भाऊ होता मेहुणा त्यांचा, तो आपला हे पोळीला हात लाव कुठं, गुळवणीला हात लाव कुठं, मेथीच्या भाजीला हात लाव, भाजीला हात लाव, थोडं तोंडात टाक, त्याला काही ते सगळं पेचवच लागत होतं. पण महाराजांनी इकडं तिकडं न बघता सगळं आपलं ताट संपून टाकलं. आणि संपून टाकल्यानंतर हात धुतला आणि महाराज आपल्याला जाऊन बाहेर बसले. जिजाबाई हे सगळं पाहत होती. जिजाबाई पाहिल्यानंतर जिजाबाईनी काय केलं, पाहिलं की भाऊ काहीच जेवला नाही. तिच्या मनाला रुखरुख वाटू लागली. शेवटी भाऊ येणार, बहीण येते बाबा, बहीण भावाचं नातच तसं की भाऊ आपल्या घरी एवढ्या वर्षांनी आलेला आहे. आणि एवढ्या वर्षांनी जर भाऊ घरी आला असेल आणि तो जर काही खात नसेल, काय कारण असेल बरं, हे जिजाबाईंनी जाणलं. जिजाबाईंनी पाहिलं काय नक्की झालंय. त्यांनी काय केलं, जिजाबाईंनी त्यातला एक घास, ते सगळे उठल्यानंतर जिजाबाईंनी एक घास खाऊन पाहिला. घास खाल्ल्यानंतर तिच्या लक्षात आलं की या सगळ्या अन्नात मीठ नाही. मिठाला किंमत कधी आहे, पंक्तीवाला वाढून गेल्यावर किंवा मीठ टाकतावा नाही, ज्यावेळेस त्या पदार्थामध्ये मीठ मिक्स होते त्यावेळेस मिठालाही किंमत आहे. आपण म्हणतो ते आलं याच्यात मीठ कालवायला, ते आता मन तयार झालेली, मिठालाही किंमत आहे. पण प्रत्येकाची किंमत ज्या त्या ठिकाणी जेवढ्या तेवढे. ते मीठ काय केलं, पाहिलं मीठ नाही. जिजाबाईला एवढी हळहळ वाटली की भाऊ जेवण केलं नाही माझा भाऊ राया. ती महाराजांकडे गेली, म्हणली का हो, कळत नाही का म्हणले तुम्हाला. ती म्हणले काय झालं, अरे काय झालं, तू एवढी ओरडतीस का. जिजाबाई म्हणल्या अहो मला सांगायचं का नाही हो. काय ग, अहो त्या म्हणले स्वयंपाकात मीठच नाही. अगं म्हणले मग मीठ नाहीये, मीठ टाकायचं काम कुणाचं आहे, मीठ टाकायचं काम बायकोचं आहे का नवऱ्याचं. हा म्हणले नवऱ्याचं आहे, बायकोचं आहे मीठ टाकायचं काम. पण नवऱ्याचं काम आहे ना सांगायचं की बाबा ह्याच्यात मीठ नाही, मीठ टाक. त्यावेळेस महाराज म्हणले आवले, अगं माझंच माया देहावरती काय झाले, तारतम्य कंट्रोल राहिलं नाही. थोडक्यात मी काय खातोय, कशा संग खातोय हे माझंच मला कळत नाही. म्हणले देहावरती माझ्या काय झाले, माझं देहावरती अधिकारच राहिलेला नाही. तर मी तुला कसं सांगणार म्हणले की याच्यात मीठ नाही. म्हणलं ते महाराज काय म्हणले, काय खातो आम्ही कास या सांग, तू लागते हे नेनो कैसे मुखी.
कोण जेवलं आणि काय आम्ही काय करतोय फक्त भरायचं काम करतोय महाराज म्हणले. मी आता काय म्हणले इथं हे पोटाचं आणि ह्याचं चोचलं पुरवण्यासाठी इथं नाहीये म्हणले महाराज. अशा प्रकारे महाराजांनी ध्येयात असून देखील विदेयी अवस्था भोगलेली आणि ही विदेयी अवस्था कशाच्या जोरावर भेगली सदानाम घोष सतत 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 त्या परमात्म्याचे नामस्मरण चिंतन केल्यामुळं महाराजांना ही अवस्था प्राप्त झाली आहे. आता महाराजांना ही अवस्था प्राप्त झाली देहातून विदेयी अवस्थेत गेल्यानंतर तर महाराजांनी काय केलं नामस्मरणाच्या वेळी विदेयी अवस्थेत गेल्यानंतर महाराज कधी अग्नी रूपाला पोचले. तुका म्हणे आम्ही झालो निरूप तुका म्हणे आम्ही झालो निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने ती पाप पुण्य अंगा लागोने ती पाप पुण्य अंगा सर्व सुख झालं सर्व अलंकार सर्व सुख झालं सर्व अलंकार आनंदे निर्भया डोलता सो आनंदे निर्भया डोलता सो आनंदे निर्भया डोलता सो आनंदे निर्भया डोलत सो आनंदे निर्भया डोलत सो आनंद निर्भया आनंदे आनंदे निर्भया डोलत सो आनंदे निर्भया डोलत सर्व सुख सर्व महाराज काय झालेले आता विदेयी अवस्थेत पोचले आणि विदेयी अवस्थेत पोचल्यानंतर महाराज अग्निरूप झाले. आता या ठिकाणी जर विचार केला अग्निरूप तर महाराज झाले अग्निरूप माणूस झाला याचा अर्थ तो काय झाला काय झाला महाराज नाही ते अग्निरूप माणूस का होतो ज्यावेळेस चितेव जाईल पण महाराज चितेव गेलेच नाही ना. आपण काय म्हणतो थोडक्यात सांगायचं झालं तर बाबा जर वैकुंठात नेलं किंवा तिथं गेल्यानंतर अग्नी डाग दिला बाबा ते माणूस अग्निरूप झाला तर ह्याचा अर्थ असं घ्यायचा का अग्निरूप झाले याचा अर्थ अग्निरूप झाले मग महाराजांनी अभंग लिहिला कसा याचाही विचार करणं गरजेचं आहे ना. तर ह्याचा विचार जर करायचा झाला तर अग्निरूप म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी आता मला ओवी आठवत नाही ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी पण सांगितलेली की अग्निरूप ह्या अग्नीलाच प्रतिशब्द ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान दिलेलं आहे ज्ञानालाच अग्नी म्हणलेलं आहे. एक ओवी आहे महाराजांची ज्ञानेश्वर महाराज तर त्या ओवीचा जर आपण संदर्भ घेतला तर महाराजांना काय झालं दिव्य ज्ञान असं प्राप्त झालं आणि त्या दिव्य ज्ञानाच्या जोरावरती महाराज काय झालंय वैकुंठाला गेले. जेवढं माया बुद्धीला मी जेवढा अभ्यास केला असेल उच्चिष्टाचा भाव आपण काय करतोय महाराज तुम्ही जे सांगितलं व्यासांनी जे सांगितलं ते खाली 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 सगळीकडे आलं
महाराजांनी सांगितलं ते, मग ते थोडा मोठ्या संतांच्या मुखातून आलं, त्याला उष्टच म्हणतात. आणि ते उष्ट ग्रहण केलं, पण ते उष्ट ग्रहण करायचं कुणाचं काय हे पण आपण ठरवलं पाहिजे मनोभाव. ते उष्ट आहे सगळं, हे उच्चिष्टाचा भार सहन करून आपण काय करायचं आणि ते उष्ट आपण पुढं वाटायचे. तिची चव लागली तरच तुम्ही खाणार आहे ना, काय खायचं काय नाही आणि ते वर चघळायचं. माझं तर म्हणणे नामस्मरण हा असा गोड पदार्थ आहे, सतत 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 जर चघळत राहिला तर आपल्याला अग्निरूप व्हायला वेळ लागणार नाही. हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल देव तुकाराम पंढरा